ते अमोल कोल्हे यांनी अकलूजमध्ये जाऊन मोहिते पाटलांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि निलेश लंकेनंतर मोहिते पाटील यांचा पवार गटात प्रवेश होणार आहे। त्यामुळे पिक्चर अजून संपलेला नाही, आगे आगे देखो होता है क्या, अशी प्रतिक्रिया नंतर अमोल कोल्हे यांनी दिली। मोहिते पाटील कुटुंबियांची भेट घेऊन अमोल कोल्हे आता परत पुण्याला आलेले आहेत। अमोल कोल्हेजी, असं म्हणायचं का एक मोठी जी पूर्ण तुमचा संघर्ष होता, एक गळा अर्थात तुम्ही फते करून आल्यात ही संपूर्ण लढाई? नाही, अकलूजमध्ये एक कौटुंबिक विवाह सोहळा होता माझ्या जवळच्या मित्राच्या घरातला, आणि त्यासाठी मी अकलूजला गेलो होतो। अकलूजला गेल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबाशी म्हणजे खूप जुने ऋणानुबंध आहेत, त्यावेळी त्यांची ही सदिच्छा भेट घेतली आणि त्या भेटीचा काय निष्कर्ष आहे पुढच्या काळात तुम्हाला समजेल। परंतु आपण बघतोय की जवळजवळ आता म्हणजे मोहिते पाटलांनी हातात तुतारी घेतलेली आहे। तर यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ही फार मोठी भावना आहे। आदरणीय विजयदादांविषयी एक अत्यंत आदराची भावना संपूर्ण महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजयदादा राहिलेले आहेत आणि संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबाला मानणारा एक फार मोठा वर्ग हा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातच आहे। आणि 2014 नंतर मोहिते पाटील कुटुंबानं एकही निवडणूक लढवलेली नसल्यामुळे जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे हे कुठेतरी दिसत नाही, अशी भावना ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची, ही सोलापूर वासियांची कार्यकर्ता, ही माढा लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची जी भावना आहे। आणि या भावनेतून दोन गोष्टी आहेत की आदरणीय विजयदादा असतील आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांची फार म्हणजे जवळपास 60-62 सालापासूनची जी त्यांची एक फार घनिष्ठ मैत्री आहे, त्या संघर्षाच्या काळात या दोन मित्रांनी एकमेकांना साथ द्यावी अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे। आणि त्यामुळे सर्वसामान्य माढा लोकसभेतल्या कार्यकर्त्यांची भावना अशी आहे की धैर्यशील मोहिते यांनी आता तुतारी हाती घ्यावी आणि या भेटीमध्ये हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला। तुम्ही जो विश्वास दर्शवताय त्याच आधार घेऊन संपूर्ण कुटुंब प्रचारात दिसेल असं वाटतंय, हातात तुतारी घेऊन प्रचार करेल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल। आणि अजून मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये या संदर्भातल्या अनेक गोष्टींचा उलगडा होईल। सो आज मी सुरुवातीला म्हणालो होतो तसं दुसरा ट्रेलर दिखा, पिक्चर अभी भी बाकी है। अजून कोण असणार आहे लाईन मध्ये? अभी बाकी, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। कॅमेरामॅन अमोल गवाळे, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।